राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील। तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजची सविस्तर बातमी। बघा, मी तुम्हाला हेच सांगतोय, सुरुवातीपासून गेले अनेक वर्ष आम्ही काम करत असताना आमचं मत एवढंच आहे। मी जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा सत्ता ही राष्ट्रवादीची पुण्यामध्ये होती, तेव्हा मी पद कुठलं घेतलं नाही। जेव्हा महाविकास आघाडी बनली तेव्हा मी आमदार होतो, तेव्हा आम्ही कुठलं तिथं पद घेतलेलं नाही। पदासाठी लढणारी आम्ही माणसं नाही आहोत, आम्ही विचारासाठी आणि लोकांच्या हितासाठी लढणारी माणसं आहोत। त्यामुळे पवारसाहेबांनी असा एखादा प्रस्ताव पुढे आणला जे कदाचित पवारसाहेब आणणार नाहीत, कारण का पवारसाहेबांना सुद्धा माहिती आहे की माझ्या मनामध्ये काय, लोकांच्या मनामध्ये काय। एक सामान्य परिवारातून एक निष्ठावंत पदाधिकाऱ्याला ती संधी द्यावी अशी पुनश्च एकदा मी त्यांना त्यावेळेस विनंती जयंत पाटील साहेबांना ताईंना आणि सर्व नेत्यांना करेल। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे। दोघेही नेते एका हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। बघा, राज ठाकरे साहेबांना मी विनंती एक नागरिक म्हणून करेल, गेल्या काही दिवसामध्ये राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र येतील अशी चर्चा होते। आता त्यांच्या परिवारामध्ये आपण जर बघितलं तर दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात कटुता होते। राजकारण आपण बाजूला ठेवू, ती कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होती। आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे BJP बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर BJPला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं। आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांनासुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं। नागरिकांना असंही वाटतं की दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे, पक्ष एकत्र आले पाहिजे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सातत्याने वाटत असतं, त्याचे होर्डिंगसुद्धा नागरिकांना वाटत असतात। तर आपलं काय मत आहे याबाबत, एकत्र यावं नाही? हे बघा, पवार परिवाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं ठाकरे परिवारामध्ये कटुता होती, परिवार लेवलला आमच्यात तशी कटुता नाही। कारण का आपण बघितलं असेल की आपल्या परंपरेमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा जेव्हा दोन भावाचं पटत नसतं पण एखादी दुःखद घटना एकाच्या भावाच्या घरी झाली तर दुसरा भाऊ किती भांडत असला तरी दुःखद घटना जेव्हा होते तेव्हा एकत्रित येतो। तसं पवार परिवार हे थोडं व्यापक विचाराचं असल्यामुळे व्यक्तिगत लेवलला राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून आम्ही जेव्हा केव्हा अडचण आली नाहीतर एका सुखाचा कार्यक्रम असेल तर एकत्रित असतो, पण राजकारण हे राजकारण लेवलला आपल्याला करावं लागतं। आणि जे काय बोर्ड लावले ते पदाधिकाऱ्यांनी लावले असावेत, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना काहींना वाटतं की नाही आपण सत्तेत गेलो पाहिजे, ते त्यांचं प्रेम आहे। नागरिकांना वाटतं नाही वाटतं हे आम्हाला तरी सांगता येणार नाही। इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभेला जेव्हा आमचे उमेदवार उभे होते आम्हाला खूप चांगलं यश लोकांनी दिलं, म्हणजे लोकांचा पाठिंबा हा विचाराला आणि साहेबांच्या लीडरशिपला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। विधानसभा शिस्तभंग समितीनं तुम्हाला नोटीस बजावण्याच्या तयारीत आहे, कालच्या बैठकीत निर्णय झालेला आहे काय जयकुमार गोरे हक्कभंग प्रस्तावावर तुम्हाला नोटीस बजावला जाऊ शकतो। 15 दिवसात विधानसभा शिस्तभंग समितीसमोर तुम्हाला उत्तर सादर करायचं। माझं एकच मत आहे की गोरेंना मी बोललेलो आहे मीडियाच्या माध्यमातून, गेल्या वेळेसच तुम्ही माझ्या विरोधात हक्कभंग आणला होता आणि तो तिथंच थांबवला, पुढं का नाही नेला? आता जरासं पुढे न्या म्हणजे आम्हालाही लढायला त्या ठिकाणी मिळेल। आणि आम्हीसुद्धा हक्कभंग आणलेला आहे। या विधिमंडळामध्ये जो कोणी हक्कभंग आणतो दोन्ही बाजूला ऐकलं जातं। सत्तेतल्या एखाद्या नेत्याचं तुम्ही ऐकत असाल तर आम्हीसुद्धा तिथं भूमिका मांडायला तयार आहे। आम्हीसुद्धा एक हक्कभंग आणलेला आहे, कारण का हक्कभंग जो गोरेंनी आणला त्याच्यात त्यांनी चुकीची माहिती दिली, याच्यासाठी आम्ही तिथं हक्कभंग आणला होता। पण आमचं तुम्ही तिथं ऐकूनसुद्धा घेत नसाल
तर मग लोकशाही ही विधिमंडळामध्ये राहिली का असा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलेला आहे. पण आम्ही लढायला तयार आहोत, कारण का आम्ही सत्तेच्या बाजूलीपेक्षा सत्याच्या बाजूली जास्त आहोत. का सुप्रियाताईंनी मोदींचं कौतुक केलं का पत्रकारांनी? नाही बघा, सुप्रियाताई काल बोलत असताना पदाबद्दल बोलले असावे. म्हणजे पंतप्रधान हे जे पद आहे, आमचं सगळ्यांचं मत आहे, जसं पूर्वी आपल्या इंदिराजींनी जेव्हा अमेरिकेला खडसावून सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्या विरोधात काम करणार असाल तर आम्ही ते खपून येणार नाही, कारण भारत हा कोणासमोर झुकत नाही, आणि जर तुम्ही आमच्या विरोधात आलात तर आम्ही तुमच्याबरोबर लढत आहोत असं आम्ही त्या ठिकाणी समजू. आणि त्यावेळेस पाकिस्तानला गुडघ्यावर आणलेलं हे आपण सर्वांनी तिथं बघितलं. आता या अनुषंगाने त्यावेळेस अटलजींनी इंदिराजींची भूमिका मान्य केली होती, त्यांना पाठिंबा दिला होता. हे प्रगल्भता लागते, आणि ती प्रगल्भता आमच्यात असल्यामुळे आज पाकिस्तान आणि भारत लढत असताना आपण जर आपापसात लढत राहिलो तर त्याचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो. ही भूमिका आमची असल्यामुळे सुप्रियाताई बोलत असताना डिफेन्स आणि याची भूमिका घेत असताना मोदी साहेबांना पाठिंबा देण्याऐवजी पंतप्रधान या पदाला, कारण का या देशाचं प्रमुख पद आहे पंतप्रधान, त्या पदाला त्यांनी पाठिंबा दिलेला आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. दादा, आपलं पाकिस्तानसोबत एवढं सगळं असताना अमेरिकेचा जो आर्मी डेचा कार्यक्रम होता त्यामध्ये अमेरिकेनं पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेला आहे. एका प्रकारे अमेरिकेनं भारताला इशाराच दिलेला आहे. बघा, एक नागरिक म्हणून आम्हाला दुःख काय झालं की जेव्हा आपले जे डिफेन्स फोर्सेस आहेत, ज्याच्यात आर्मी, एअरफोर्स, नेव्ही, ह्या सगळ्यांनी मिळून आणि आपल्या सरकारने पाकिस्तानला धडा शिकवला होता. एका लेवलपर्यंत आपण आलो होतो यंदा. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.